नमस्कार. हिस्ट्री SNMU मध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. महाराष्ट्र सेट 2024चे PYQ आपण पाहत आहोत. आधीचे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर सर्वात आधी ते व्हिडिओ नक्की पहा. आपण पहिला प्रश्न पाहूया. हे प्रश्न सर्व आधुनिक भारताशी रिलेटेड आहेत. कोणत्या कायद्याने दुहेरी प्रशासन व्यवस्था सुरू करण्यात आली? उत्तर आहे भारत सरकार अधिनियम 1919. त्यावेळी महत्त्वपूर्ण काय काय घटना घडल्या त्या सर्व लिहून ठेवा. म्हणजे 1919 मध्ये काय काय घडलं होतं ते लिहून ठेवा. मुंबई आणि सिंध प्रांत कधी वेगळा झाला? उत्तर आहे 1935चा कायदा. 1935चा कायदा हा अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न असतो जो कायम विचारला जातो. त्यामुळे त्याबद्दलचे जे काही 4 ते 5 पॉईंट आहेत ते सर्व नीट लिहून ठेवा. यानंतरचा प्रश्न आहे तो थोडासा नाही भरपूरसा कठीण आहे, प्रत्येकाला येईलच असं नाही. ओरिसा प्रांत कधी निर्माण करण्यात आला? उत्तर आहे 1936. त्या क्षणी जर तुम्हाला उत्तर आलंच तर ठीक आहे, नाही आलं तरी जवळपास जाणारं एक तरी उत्तर द्या, सोडू नका एकही प्रश्न. यानंतरचा आहे सर्वप्रथम खालसा राज्ये कोणती होती? तर एकच होतं पहिलं, ते म्हणजे सातारा 1848. खालसा धोरण कोणी अवलंबलं होतं आणि कमीत कमी जी 10 ते 12 खालसा राज्य आहेत त्या सर्वांचे तारीख म्हणजे वर्ष आणि राज्य ते नीट लक्षात ठेवा. यानंतरचा प्रश्न आहे इतिहासकार सदाशिव आठवले यांच्या ग्रंथाचे नाव काय आहे? उत्तर आहे इतिहासाचे तत्वज्ञान. आपल्याला सगळ्याच इतिहासकारांची नावं माहिती नसतात, त्यामुळे काही वेळा आपल्याला त्या क्षणी सुचत नाही की काय उत्तर द्यायचं. पण त्यातल्या त्यात जे योग्य उत्तर असेल आणि जे इतिहासाशी रिलेटेड असेल असंच पुस्तकाचं नाव द्या तिथे, म्हणजे जो गोळा रंगवाल तो. आणि यांच्याबद्दलही माहिती लिहून ठेवा. इतिहासकार सदाशिव आठवले यांचा जन्म कधी झाला, मृत्यू कधी झाला, यांची अजूनही काही महत्त्वपूर्ण पुस्तकं असतील तर तीही लिहून ठेवा. आणि काहींना उत्तरं म्हणजे हे इतिहासकार माहितीही असतील, काहींना माहिती नसतील, याकरता मी सांगितलं. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटही करा. सोमवार ते शुक्रवार सकाळी 8:30 वाजता व्हिडिओ अपलोड होतो. सेटचे 5 PYQ आणि नेटचे 5 PYQ आपण पाहतोय. व्हिडिओ नक्की आणि पूर्ण पहा, पाहिल्याशिवाय जाऊ नका. तुम्हाला नक्की काही ना काही महत्त्वपूर्ण माहिती दिली जाईल. 2 ते 3 मिनिटाचाच व्हिडिओ असतो, अजिबात तुमचा वेळ घेतला जाणार नाही. पेपर 1चा अभ्यास करायला विसरू नका. तो अतिशय महत्त्वपूर्ण पेपर असतो ज्याने तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवू शकता. उद्या आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.